हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे एकदम. माझे बरेच यंग मित्र मैत्रिणींनी विचारलं, मॅडम पळून जाऊन लग्न करतात त्याच्याबद्दल बोला ना एक दिवस. म्हटलं ठीक आहे, बोलूया की. आता पहिली गोष्ट, पळून जाऊन लग्न कधी करतात मुला मुली कोणी? जेव्हा त्यांचे आई वडील हे लग्नाला विरोध करतात, नको म्हणतात, होकार नाही देत, तेव्हा मुलं पळून जाऊन लग्न करतात. का? म्हणजे त्यांना 100% माहीत आहे आई बाबा माझं हे लग्न करून देणार नाहीत. आता आई बाबा का लग्न करून देणार नाहीत? त्यांना तो मुलगा किंवा मुलगी तुम्हाला योग्य वाटत नाही, तेव्हा ते नको म्हणणार. एक तुम्हाला सांगू का, ह्या जगात तुमचे हितचिंतक एक नंबरचे, सर्वात स्वतःचा काही स्वार्थ नसताना, तुमच्याकडनं काही अपेक्षा नसताना सुद्धा तुमचं चांगलंच व्हावं ही अपेक्षा करणारे तुमचे आई वडील आहेत, बाकी कोणी नाही. आई वडील त्याने एकच आहे, आपले मुलांचं, मुलगी असो मुलगा असो कोणी, चांगलं व्हावं म्हणून ते त्या लग्नाला विरोध करतात. समजलं? मग तुमचे आई वडिलांनी जन्मापासून तुम्हाला 20-25 वर्षापर्यंत लहानाचं मोठं केलेलं आहे सगळं. तर सगळं सोडून तुम्हाला नुकतं भेटलेला 5-6 महिने असतील, वर्ष असेल, 2 वर्ष असेल, ते मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर पळून जाऊन लग्न करायचं ठरवता आणि आई वडिलांना न सांगता त्यांचं मन दुखवता. हे योग्य आहे का? तुम्हीच विचार करा. मला तरी हे योग्य वाटत नाही. आणि हल्ली आपण बघतो कित्येक ठिकाणी लव्ह मॅरेज असलं तरी आई वडील आनंदानं करून देतात, पण ते अगदी नकोच असं कधी म्हणतील जेव्हा त्यांना खात्री आहे हे नाहीये, हेतनं माझा मुलगा किंवा मुलगी सुखी होणार नाहीये म्हणून. एवढी त्यांना खात्री असले वेळेला ते नाही म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि कित्येक वेळा काय होते माहितीये का, वय लहान असते, टीनेजर असतात, त्या टीनेजमध्ये कळत नाही तुम्हाला वाटते नाही, पुढची योजना करत नाही तुम्ही, त्यामुळे पळून जाता आणि लग्न करता. मग कित्येक वेळेला असं पण दिसते, लग्न झाल्यावर जेवण खाण, लग्न झाल्यावर आपला संसार चालवायला पाहिजे की, त्याच्यासाठी असते का? काहीच नसते. अजूनही नोकरी नाही, काही नाही. घरातनं जाताना तुम्ही सोनं घेऊन जाता, पैसे घेऊन जाता, हे बघितलेलं आहे मी म्हणून सांगते. तर घेऊन जाता, तर संपेपर्यंत मजेत राहता. तर झाल्यावर काय होते, तुमचं तुम्ही मेंटेन करू शकत नाही. मग मुलगा मुलाच्या घरी जातो, मुलीला म्हणतो तू तुझ्या आईबाबांकडे जा. नो डाऊट मुलाला एक्सेप्ट करतात. अजूनही आपल्या समाजात काय आहे माहितीये का, असं काही झालं तरी मुलाबद्दल असं तर काही फार सिरियसली असं घेतलं जात नाही. पण थोडे दिवस बाहेर जाऊन कुठले मुलाबरोबर राहून आलेले मुलीला मात्र समाज मान्य करत नाही. तुमचे आई वडील सुद्धा तुम्हाला घेतील ह्याची गॅरंटी नाहीये मला, का म्हणजे कित्येक ठिकाणी घडलेलं आहे. मग असं करणं योग्य आहे का, हा विचार तुमचा तुम्ही करायला पाहिजे. का म्हणजे शेवटी आई वडिलांनाही समाजातच राहायचं आहे.
त्यामुळे ते पण समाजाला घाबरतात, त्यांची चूक नाहीये. तरी कित्येक वेळेला आई वडील घेतील तुम्हाला, मग तुम्हाला म्हणतील तू काहीतरी शिक, तुझे पायावर उभा राहा. का म्हणजे परत आपल्या समाजात इझिली लग्न होणं पण एवढं सोपं नाहीये. त्यामुळे हा सगळा विचार करायला पाहिजे. माझं तर मत आहे, कुठलाही मुलगा मुलीनं ओके लग्न करायचं आहे ना, करा, पण आधी स्वतःचे पायावर उभं राहावा. स्वतःचे पायावर उभं राहिल्यावर का नाही मग लग्न करा. त्यामुळे हे महत्वाचं आहे. हल्ली मुलं हे विचार करत नाहीत. त्यांना काय होते, सिनेमा टीव्ही वगैरे बघतात, त्यांना तेवढं दिसते. मग त्याच्यासाठी काय काय सगळं झेलावं लागते हे त्यांना एकदा ते एंटर केल्यावर कळते. बरेच सिनेमेत नाही हे सगळं दाखवलेलं आहे. कसं आई वडिलांची पसंती नसताना लग्न करतात, जातात, मग काय काय होते. कधी कधी घरचे लोक पण नको ती पावलं उचलतात आणि कित्येक वेळेला आहेत ना दोघांचंही जीवन पण संपवतात. किंवा कधी कधी तीच मग नवरा बायको हे कशालाही फेस करणे एवढा कॉन्फिडन्स नसते त्यांच्याकडे. का म्हणजे मेन राहायला पैसा नाही, कुठे राहायचं तरी घर भाड्यानं घ्यायचं म्हणा, रोजचं रेशन आणणं, सगळ्याला पैसा पाहिजे, काम नाही धाम नाही, कुठून आणणार. त्यामुळे स्वतःचं जीवन संपवणारे यंगस्टर्स पण आहेत. त्यामुळे मला विचारला तर पळून जाऊन लग्न करण्याला माझा विरोधच आहे. तुम्ही योग्य असलं की आईवडिलांना सांगा, समजवा, आपल्या आपल्या पायावर उभा राहावा, मग लग्न करा. आणि टीन एजमध्ये मुलांना कशाची मॅच्युरिटी नसते. मेन हे घडते कधी माहितीये का, टीन एजमध्ये. कितीतरी मुली आज 18 वर्ष पूर्ण झाली आणि उद्या जाऊन पळून लग्न केलेले आहेत. कित्येक वेळेला त्या मुलींचं अशा मुलांशी जमलेलं असते की आई वडील त्या मुलाला आपल्या लेवलचं समजत नाही, किंवा त्याचंही काम दाम नोकरी असलं काही नसते, तो आपल्या मुलीला सुखी ठेवणार नाही ह्याची गॅरंटी आई वडिलांना असते. म्हणून आई वडील नको म्हणतात. अशा वेळी मुली ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्या विचारतच नाहीत. घरातनं सोनं नेतात, पैसे नेतात, पळून जातात, थोडे दिवस राहतात आणि नंतर त्यांचे डोळे उघडतात. त्यामुळे हा सगळा यंगस्टर्सांनी विचार करावा. हे बघा, लग्न उशिरा केलं तरी चालते, आधी तुमचे करिअरमध्ये स्टेबिलिटी असू द्या. सगळं हे बघा एवढं सोपं नाहीये. तुम्हाला दिसते एवढं सोपं नाहीये जग. हे जगात जगायला पाहिजे ते तुम्ही तुमचे पायावर उभं राहणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्रेम करा. प्रेम वाईट नसते खरोखर प्रेम असलं तर. आणि हे टीन एजमध्ये कसं, कॉलेज एजमध्ये वगैरे मुलांचं नुसतं ते हे पडून आपलं आयुष्य बर्बाद करतात, शिवाय हाती काही लागत नाही. त्यामुळे यंग मुलं मुलीनं तुम्ही जरा विचार करा, जे काही तुम्ही पाऊल उचलता तर पाऊल योग्य आहे का, हे मी माझे आयुष्याचे अगदी शेवटचे क्षणापर्यंत निभावून नेऊ शकते का, हा सगळा विचार करा. आणि हा सगळा विचार केल्यावरच पुढचं पाऊल उचला, अन्यथा नाही. टीन एजमध्ये तुमचं अजून शिक्षण झालेलं नसते, त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष द्या. शिक्षण पूर्ण करा, आपले पायावर उभा राहावा, नोकरी करा, व्यवसाय करा, स्वतःचं सेटअप करा, काही करा. नंतर
लग्नाचा विचार करा. मग तुम्ही लग्न केलात का नाही तर तुमचं लग्न 90% तरी सक्सेसफुल होते. अच्छा, हॅव ए गुड डे.